कडाक्याच्या उन्हात मित्रांनो टाइम वेस्ट करू नका। एक जरी मरी पाया संघाची सलामीची जोडी प्रवीण आणि मुक्तेश ही सलामीची जोडी जरी मरी पाया संघाच्या वतीनं। तर वीर तानाजी दापोडे संघ एक अतिशय छोटा मुलगा सुद्धा खेळत आहे। सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर आहे की काय घडणार काय बिघडणार। स्मॉल पॅकेट बिग धमाका। 3 नंबरला कोण उतरल अंदाज? हा 3 नंबरला कोण उतरल? अरे बस शेवना काहीतरी हे नाही इतर 2-4 प्लेयरचे नाव सांग ना 3 नंबर 4 नंबरचे नंतर सांगतो काय बरं उतरू दे त्या कोण उतरणार आहे काहीतरी कोणी बी येईल उतरल कोण पण उतरल आणि तसं नाही। अरे बाला तुला बसवला काही जागी स्ट्राइक गुरुवारपासून मित्रांनो या स्पर्धा सुरू आहेत। आजचा चौथा दिवस फायनलचा दिवस। अनेक संघ या ठिकाणी आले आणि व्यवस्थित निघून गेले। खऱ्या अर्थानं जय हनुमान सारंगाव आयोजित जयकुमार चषक 2025चं आयोजन नियोजन एवढं छान आहे की तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या स्पर्धेची चर्चा आहे। ग्राउंडची चर्चा आहे, इथल्या नियोजनाची चर्चा आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर सुजित तात्या पाटील सुद्धा येणार आहेत। स्ट्राइक साठी आहे तो मुक्तेश आणि नॉन स्ट्राइक एंडवर आहे तो प्रवीण। 4 षटकांचा सामना। पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे। टू व्हीलर वाले बाईक स्वार आपण गाडी जरा मैदानाच्या बाहेर लावून मस्त स्टेजवर बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। आणि डीजे वाले दादा चौकार षटकार गेल्यावर मस्त सुजित दादांची मस्त गाणी लावायची आहेत। अजून जशी तू लावतोस तशीच मोठ्या आवाजात लावायची आहेत। कारण सुजित दादांचं नाव अगदी रायगड पर्यंत पोहोचलंय। तर सामना सुरू करायचा आहे। पहिला षटक पहिला चेंडू घेऊन येतोय तो गीतेश, त्याच्या समोर मुक्तेश। तर पंचांची अनुमती घेऊन गोलंदाज गीतेश सज्ज होतोय मुक्तेशसाठी। मुक्तेशने आतापर्यंत मोठी मोठी मैदानं गाजवलेली आहेत। तर दापोडे संघाच्या वतीनं थोडासा फिल्डिंगमध्ये बदलाव होतोय। पॉवर प्लेमध्ये फिल्डिंगची रचना आपण बदलू शकता। पाये संघ पॉवर प्लेमधला मान्यवर संघ समजला जातो। तर पाहूया गीतेश टू मुक्तेश। आणि अगदी
वाईड स्टंपच्या जवळ चेंडू गेलेला, छान चेंडू, कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये, हुकवलेला फसवलेला निर्धाव चेंडू. गोलंदाज गीतेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. आणि आता मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू, सुंदर झेल, अगदी बॉलचा बरोबर अंदाज. पायांची हालचाल, आत्मविश्वास या गोष्टींची गरज असते. आणि अतिशय अप्रतिम झेल पाहायला मिळाला. गडी बाद जिंदाबाद. पाय संघासाठी हा मोठा हादरा आहे. मुक्तेशच्या रूपानं आणि मुक्तेशची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनच्या रूपानं नवीन फलंदाज प्रणय मुकादम. आता प्रवीण आणि प्रणय ही प्रची जोडी काय करते आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया गीतेश टू प्रवीण. आणि आता मात्र पॉवर प्लेचा खरपूस समाचार. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आर पार चौकार. पाय संघासाठी हा पहिला चौकार येतोय. प्रणय मुकादमनं आपलं अकाउंट एवढं छान ओपन केलंय की बस. संघाची धावसंख्या सुद्धा 4, प्रणयची वैयक्तिक धावसंख्या सुद्धा 4. कोणाची होणार हार आणि कोणाची होणार जय जयकार. गीतेशचा पुढचा चेंडू प्रणय याच्यासाठी. आणि प्रणयाने हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग एवढी चांगली नाहीये पण 2 धावा मात्र पळून काढण्यात यश. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या होती ती 6. पुढचा चेंडू पहा. आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कार्पेटच्या पद्धतीने चेंडू जातोय. 1 धाव वेगात अचूक फेकी, फलंदाजाला डोकेदुखी. 1 से बढ़कर कुछ नाही. धावसंख्या होती ती 7. एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये भागीदारी फार महत्त्वाची असते. फलंदाजासाठी फुटवर्क महत्त्वाचा असतो. गोलंदाजासाठी अचूक टप्पा आणि अचूक दिशा खूप महत्त्वाची असते. आणि आता मात्र स्ट्रेटच्या दिशेने जातोय. हनुमंताच्या मंदिराला सलामी देणारा जबरदस्त चौकार. आर पार चौकार, सीमा पार. पुरी आहे. तुझ्या गाण्याची धून आम्ही बऱ्याच वेळेपासून ऐकतोय. खूप छान. धावसंख्या झालेली आहे 11.
पाये संघ खरं तर मित्रांनो 40+ मध्ये पण या संघानं खूप मोठं नाव कमावलंय. पायेगाव हे खूप मोठं नाव आहे क्रिकेटमधील. भरून घेतला आता बोलते दोघांना घेतली आहेस ना. एक बॉल शेलाला असणार त्यांनी 7 बॉल खाल्यानंतर त्याला भूक लागली ती बोलला ते आवारला कोणी जेवला चष्मा कार तो बाद झाला. नवीन गोलंदाज क्रिश पाटील. नाही तुझा नाही. आणि एक लो फुल टॉस बरोबर बॅटच्या तडाख्यात येत नाहीये पण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात यश. अचूक फेकी आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावांची धावसंख्या होते 13. खरं तर क्रिकेटमध्ये 13 हा आकडा अशुभ मानला जातो मित्रांनो. सचिन तेंडुलकर या 13 या अंकावर तब्बल 21 वेळा बाद झालेला आहे. असा हा 13 आकडा. धावसंख्या होते ती 13. पुढचा चेंडू क्रिश यांचा आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र आर पार चौकार. नक्कीच माणूस ग्रेट आणि तात्या शेठ ज्यांची संध्याकाळी होईल आपली भेट. या चौकारनीची धावसंख्या होती ती 17 आणि आता मात्र झेल होऊ शकतो का. वाव झेल होऊ शकला असता परंतु नजर हटी दुर्घटना घटी आणि 2 धावा पाळून काढण्यात यश. जीवनदान मिळालेलं आहे. खरं तर मित्रांनो अनेक दान आपण ऐकले असतील नेत्रदान अन्नदान पण क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतो जीवनदान जो मिळालेला आहे. 2 धावा पळून काढण्यात यश आणि जीवनदान सुद्धा. ज्यांच्याशिवाय ज्यांच्या समालोचनाशिवाय भिवंडी क्रिकेट अधूर आहे असे आमचे महासंगणक कौशल क्रिएशनचे निर्माते ज्यांच्यामुळे मी सुद्धा या ठिकाणी आहे आज. आमचे परम मित्र गोरसई गावचा समानार्थी शब्द म्हणजेच सुभाषजी धुमाळ आपलं मनापासून स्वागत. अशा पद्धतीने धावसंख्या होते ती 20. आणि आपण पाहतो 1 धाव चोरटी धाव. धावसंख्या होती ती 21. मैदानाची जी निगा राखलेली आहे खरंच जय हनुमान सारंगाव सगळे कमिटी मेंबर. मला तुमच्या सगळ्यांची नावं माहिती नाही पण तुम्ही गावाची शान राखलेली आहे. थोड्याच वेळ कृष्णा पाटील येऊन गेले. खरं तर त्यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान आहे. समाजसेवक आहेत ते. आणि या ठिकाणी याला म्हणतात गळफास लावून आत्महत्या. सब कुछ ठीक चला था लेकिन गड़बड़ किया घोटाला हुआ. नवीन फलंदाज यज्ञेश
यज्ञेश मुकादम, खरं तर प्रणय मुकादमचा हा छोटा भाऊ आहे यज्ञेश मुकादम. दोघांना क्रिकेटचा छंद आणि बस आनंदी आनंद. यज्ञेशच्या सुद्धा खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक मार्गस्थ वैभव. आणि खूप छान चेंडू अगदी डीजे ब्रावो के अंदाज में ये गेंद धीमी गति की डाली थी. आणि अतिशय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा आर पार षटकार. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. बडी मछली जाल में. हेलो, थैंक यू. नक्कीच तात्यांबद्दल एवढंच सांगेन की जहां प्रॉब्लेम बड़े होते वहां पर सुजीत तात्या शेठ खड़े होते हैं. नवीन आलेला फलंदाज कोण आहे? उत्कर्ष. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात यश. एकच धाव. आणि अचूक फेकी परंतु डोकेदुखी. पंचांची खूप छान नजर. धावसंख्या होते. पंच या चेंडूवर धावा किती एकूण? तिसऱ्या पंचाकडे आम्ही दाद मागतोय पंचांच्या वतीनं. आमचे टेलिव्हिजन पंच आहेत तिसरे पंच. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निखिल साठी खरं तर त्यांचे मामा धनाजी पाटील उर्फ मास यांच्या वतीनं हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. मामा किती? 5 का? नक्कीच 2000 रुपयांचं बक्षीस.
नक्कीच मामाच्या जोडीला भांजा पाहिजेच. जसं पतंगाच्या जोडीला मांजा तसं मामाच्या जोडीला भांजा. सेफ आहे सेफ. धावसंख्या 29. पुढचा चेंडू आणि एक फुलटॉस चेंडूचा फायदा व्यवस्थित घेऊ शकलेले नाहीयेत. 2 धावा पळून काढण्यात यश. 30 क्रॉस झालेला आहे. 31 धावा. बॉल चेकिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत. फेअर डिलिव्हरी. यस, खूप छान निर्णय आमची टेलिव्हिजन कमिटी टीम घेते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख वाला गेंद था, लेकिन लॉन्ग ऑफ के क्षेत्र में 1 रन दौड़ कर लिया. 1 से बढ़कर कुछ नहीं. आणि धावा संख्या होते 32. पाय संघ पायाभरणी छान झालेली आहे. आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन येणार याची उत्सुकता सगळ्यांना. दापोडे संघाकडे मोठे मोठे गोलंदाज आहेत, फलंदाज तर आहेतच. आणि अतिशय छान चेंडू गोलंदाज भावेश याच्या वतीनं. दिनेश भांबरे आमचे लाडके पंच पण आहेत, ते त्यांच्या वतीनं लाडके भावेशने जर हॅट्रिक मारली तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि आता मात्र बॅनर तोड शॉट मारलेला आहे. त्या चौकारानिशी धावा संख्या होते पाय संघाची 36, 3 डझन.
भावेचा पुढचा चेंडू आणि छान चेंडू, फलंदाजाला कन्फ्यूज करणारा चेंडू. आणि हा चौकारांची धावसंख्या होती ती 40. पाय संघ एका सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचलेला आहे. दापोडे संघ खर तर आणि पुन्हा एकदा फलंदाजाच्या माध्यमातून एक अफलातून चौकार. थँक्यू डीजे. 44 धावा आणि एकच दिशा, एकच बाजू पकडून धरलेली आहे. आणि आता मात्र धाव बाद, एक धाव मात्र नक्की मिळेल. या एका धावीनिशी धावसंख्या होते 45. आया है अपना तात्या शेठ, अरे तात्या शेठ, तात्या शेठ आया है अपना तात्या शेठ, तात्या शेठ आया है अपना तात्या शेठ, तात्या शेठ, तात्या शेठ आया है अपना तात्या शेठ. DJ Umesh. झुकता नहीं वो झुकाता है. एक तर भावेश पवार, पवन केने आणि दुसरं नाव म्हणजेच आमचे परममित्र सुभाषजी धुमाळ. धन्यवाद शैलेश मांजरेकर सर, यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकत होतो. धीरज पाटीलसाठी सुवर्ण संधी. धीरज पाटील जर षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर जीवेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक धीरज पाटीलला दिलं जाईल. जीवेश पाटील याच्याकडून ही सुवर्ण संधी नक्कीच धीरज पाटीलसाठी असणार आहे. जर धीरज पाटील सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचतोय, षटकांची तिकडी, षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय, तर जीवेश पाटील यांच्याकडून धीरज पाटीलला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढे आपण सामन्याकडे.
आव्हान दिलं गेले ते 46 धावांचं आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जहानमान क्रिकेट क्लब सारंग आयोजित जयकुमार चषक 20-25 आयोजन. शेहेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. वीरताने दापोडे बी संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय आणि वीरताने दापोडे बी आयोजित एक मेगा येऊन आपल्याला चौथावर मानकुली ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल. मेगा इव्हेंट कमिंग सून आपण पाहणार होतो याच महिन्यामध्ये. वीरताने जे क्रीडा मंडळ दापोडे एक गाव एक मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून वीरताने दापोडे चषकाचं आयोजन चौथावर मानकुली मैदानावर आपण पाहणार आहोत. दापोडे संघासमोर जे लक्ष दिलं गेलेलं आहे ते 46 धावांचं. जरीमरी पाये संघ या संघाने या पहिल्या इनिंगमध्ये 45 धावा कुठून काढल्या होत्या आणि 46 धावांचं लक्ष आता मात्र दापोडे बी संघासमोर ठेवलं गेलं आहे. इथं मात्र पहिलाच चेंडू इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकदा डीपमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावापर्यंतच पूर्ण करतात आणि 2 धावीने अकाउंट ओपन होतोय. या वीरताने दापोडे बी संघाचं 2 धावने अकाउंट ओपन करताना आपण पाहतोय भावेश पाटील आणि धीरज पाटील जोडी मैदानामध्ये. पालिवली संघाने आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. यशोलन पालिवली यामध्ये विजय संघ विपक्ष यशोलन पालिवली हा पुढील सामना असणार आहे. आज यशोलन पालिवली संघाने अपन डबेस गावदी भरुडी संघाला पराभूत केलं होतं आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतो. जरीमरी पाये विपक्ष वीरताने दापोडे बी या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्कस यज्ञेश पहिले षटक घातलेलं आहे तर सामन्याकडे पुन्हा एकदा फलंदाज भावेश पाटील. बाहुलांचा वापर करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतो या लाईनमध्ये या चुकताना गोलंदाज पंचाची सर वाईट अवंत धावेचं देखील अकाउंट ओपन होते. संघाची धावसंख्या 3. BTCच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आपण पाहतोय. लॉर्डफोर्ड चेंडूला टर्न केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. गॅप मोठा आणि 9 धावांचा डोटा. चेंडू निघून जातोय सीमा पार अगदी आमच्या धनाजी पाटील याच्या सेफ हँडमध्ये. टायगर कालेरिया गावाचा जय ग्रुप धनाजी पाटील आपण बघतोय. खरं तर धनाजी पाटील याला पहिल्या सामन्यामध्ये या तिथे कोचिंगसाठी जायला हवं होतं. इथे मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. अरे टायगर कालेरिया गावाचा जय ग्रुप फेमस साहित्याचा. अरे डंका योगात तोय नावाचा रुबाब ढाण्या वागाचा. डंका योगात तोय नावाचा रुबाब ढाण्या वागाचा. अन्याय होताच भिडतोय रतीत पोचत नाही ले. अन्याय होताच भिडतोय रतीत पोचत नाही ले. तात्या शेठ आया है अपना तात्या शेठ. अरे तात्या शेठ आया है अपना तात्या शेठ. जयकुमार चषकाचं आयोजन आपण पाहतोय. खरं तर सुजित तात्या पाटील साहेबांचे सुपुत्र जयकुमार आणि त्यांच्या नावाने नक्कीच या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय जहानमान सारंग आयोजित जयकुमार चषक 20-25 आयोजन. इथे समोर खेळल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक स्ट्रेट मिड ऑफ रिझनमध्ये सज्ज आहे. धावचीची संधी आहे आणि धावचीच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होताना वीरताने दापोडे बी या संघाचा. सेलिब्रेशन मोठा झालाय जिंगाटात दिवस मोत्याचा. सेलिब्रेशन मोठा झालाय जिंगाटात दिवस मोत्याचा.
पहिला फलंदाज हा रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे. या धीरज पाटील आपण पाहतोय बावधून पॅलमध्ये परतला आणि नवीन फलंदाज आता मात्र या खेळण्यासाठी येतोय या भावेश पाटील. भावेश पाटील सिनियर आणि भावेश पाटील ज्युनियर ही जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. भावेश पाटील ज्युनियर आता मात्र स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. धावसंख्या 11-11वर पहिला फलंदाज बाद झालेला आणि या षटकामधील पुढील चेंडू इथे या फायनल लेग रिझन मध्ये चेंडू खेळायचा होता मात्र चेंडू जातोय लॉंग लेग रिझन मध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय या फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने या अकाउंट ओपन करतोय फलंदाज भावेश पाटील ज्युनियर आणि 2 धावेने दापोडे बी संघाची धावसंख्या पोहोचते ती या 13वर. आव्हाने ते 46 धावांचा 46 लक्षाचा पाठलाग वीरताने दापोडे संघ करतोय. इथे पोल केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय मात्र इथे आपण पाहतोय या ऑनफिल्ड पंचांनी रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. जरमरी पाय संघाच्या गोलंदाजांना नक्कीच नॉट आउट. जरमरी पाय संघाच्या गोलंदाजांना 16 संधी आहे. कुठल्याही गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली कल्पेश मस्तान यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाईल. आणि नागेश बांद्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. आव्हान येते 46 धावांचा. इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. वीरतानाचे दापोडे बी संघ 46 या टार्गेटचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 16 धावा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे या जर बघितलं तर 10च्या सरासरीने धावा झलकाव्या लागतील. हा सामना जर वीरताने दापोडे बी संघाला जिंकायचा असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दुसरं षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. निखिल धनाजी पाटील यांचे भांजे आहेत निखिल आपण बघतोय या आणि मामा नक्कीच आपण बघतोय सध्या मैदानामध्ये एरझारा घालताना पाहायला मिळतोय. आणि हॅट्रिकसाठी या 2000 रुपयाचं पारितोषिक धनाजी पाटील मास यांच्याकडून दिलं जाईल जर निखिल यांनी या हॅट्रिक पूर्ण केली तर. बघा भांज्यासाठी मामा खूपच हैराण परेशान पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट. ज्यावेळी आपण बघितलं सारंगाव संघ जेव्हा उतरला होता मैदानावर तेवढा टेन्समध्ये नव्हता मामा धनाजी पाटील. तेवढा भांजा आता मैदानामध्ये उतरल्यानंतर थोडासा टेन्समध्ये पाहायला मिळतोय. लॉर्ड फील्डर चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना. एक सिंगल रन्स आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18वर. आव्हान येते 46 धावांचा. 46 या लक्षाचा पाठलाग वीरताने दापोडे बी संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ निखिल आपण बघतोय जे धनाजी पाटील यांचे भाचे आहेत सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर कॉन्स्टंट स्कोर आपण बघतोय सध्या स्कोरबोर्डवर 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
इथे मात्र मिस टाइम फटका, शतरक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, कव्हर पॉइंट रिझनमध्ये झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. आता पुन्हा एकदा विकेट घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेटची हॅट्रिक केली तर 2000 रुपये पारितोषिक धनाजी पाटील मास यांच्याकडून आहे. खास पारितोषिक आहे ते निखिल याला दिलं जाईल. म्हणजे बक्षिसांची खैरात आपण बघतोय. या चेंडूवर विकेट घेतला तर 1000 आणि आणखीन जर विकेट घेतला तर 2000. तब्बल आपण बघतोय या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक केल्यानंतर 2000 रुपये. आणि या आदेशसाठी देखील षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर जीवेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. स्विंग अँड मिस चांगली गोलंदाजी आपण बघतो निखिल याच्या माध्यमातून मामाच्या गावाला चांगली कामगिरी करताना आपण बघतोय भाचा. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. हो 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 ट्रेन बॉल बनताना आपण बघतोय. लगान फिल्मची आठवण ताजी होताना हा षटकार त्याचं ड्रीम कंप्लीट झालेलं आहे. धावसंख्या 6 ने 24 वर पोहोचते. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र कार्पेटचे सारे चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. हे आपण पाहू शकता चेंडूने होल दिलेले आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडू पडल्यानंतर नक्कीच तिथे त्या टप्पा घेतल्यानंतर थोडासा उसलला होता. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विविधाने दापोडी 20 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती 26 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 20 धावांची आवश्यकता आहे आणि 10ची सरासरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 10ची सरासरी आवश्यक होती आणि इथे देखील 10च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा कुठून काढाव्या लागतील. विविधाने दापोडी 20 संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश वासुदेव पाटील साहेबांनी. या स्पर्धेमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय भरत राजाराम माले यांच्या स्मरणार्थ नयन भरत माली साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय मणिबाई दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ दिनकर जिपऱ्या पाटील साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाची चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय सोपन गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कार्तिक सोपन पाटील साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आपण पाहतो या ज्यांचं नुकतंच ड्रीम कंप्लीट झालेलं ड्रीम 11च्या माध्यमातून कबड्डीचा संघ लावून ज्याने 27 लाखांचं पारितोषिक पाठवलं होतं आदेश पाटील सध्या आपण पाहतो नाश केला आणि आदेश पाटील यांनी जर सलग 2 षटकार खेचले तर राजेश भांबरे सर सांगतात की निखिलेश बजागे सरांकडून पारितोषिक असणार आहे. 2 षटकारांसाठी सलग 500 रुपयाचं पारितोषिक. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सुशांत. 12 चेंडूने 12 चेंडूमध्ये इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला खेळलेल्या ते या मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्ररक्षण डी मिडविकेट रिझनमध्ये पाहायला मिळत आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 27-27.
जरीमरी पाये संघासाठी नक्कीच संपूर्ण जेवणाची व्यवस्था देखील धनाजी पाटील मास या मामाने केलेली आहे. इथे मात्र इनफिल्ड ज्यावरून सुरेख फटका कव्हर इजरमध्ये चेंडू जातोय. या क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूचा पाठला करतात मात्र चांगले क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळालं असतं मात्र बेट केलेला आहे चेंडूने आणि चेंडू जातोय चौकारासाठी. धावसंख्या 31 आपण बघूया. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 10 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. इथे मात्र क्लीन मोल्ड प्ले डाऊन होताना आपण बघूया आदेश पाटील. सुपुत्र आमच्या समालोचन कक्षामध्ये टूर्नामेंटच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय विहान समीर पाटील. आणि नेहमीच ज्या वेळी विरताने दापोडे बी संघ कुठे स्पर्धा खेळण्यासाठी जातोय तर विहान पाटील देखील त्या संघासमवेत नेहमीच पाहायला मिळतोय. विहान पाटील टूर्नामेंटच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र आल्याला हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. या झेलूपच्चेपणे फलंदाज बाद समीर पाटील आल्या पावली माघारी परतताना. हार बोलू शकत नाही हो कोणी दरारा ठेवलाय. पंधरा धावांची आवश्यकता आहे आणि 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. धावसंख्या स्थिर आहे 31. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाजून पॅडमध्ये परतलेला आहे. आणि आता मात्र हॅट्रिकवर आपण बघतोय गोलंदाज सुशांत याने सध्या तरी या दापोडे बी संघाच्या फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे. अगोदरच अमर पाटील यांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. विकेट हॅट्रिक पूर्ण करताना नक्कीच सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट देखील त्यांनी घेताना 5 पूर्ण देखील केलं होतं. त्या षटकामध्ये 5 विकेट घेतले होते. आणि इथे हॅट्रिक पूर्ण या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज सुशांत. जे पारितोषिक होते कल्पेश मस्तान आणि नागेश बांद्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ते 2000 रुपयाचं पारितोषिक आता मात्र गोलंदाज सुशांत यांनी पटकावलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि 2000 पारितोषिक मात्र येतात जिंकताना आपण बघतोय गोलंदाज सुशांतला. आणि या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक त्यांनी पूर्ण केलेली आहे. या अगोदर अमर पाटील यांनी पहिले विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता.
इथे समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र चेंडू डायव्हर्ट होतो आपण पाहतोय. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 33वर. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण. सहा चेंडू आणि या 13 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय या मालिकेवर आकर्षक सायकल जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे भाटेल गावचे युवा उद्योजक अजय माली साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मालिकेवर ट्रॉफी आपण पाहतोय. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय सरच चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विनय सरस पाटील आणि सनी सरस पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचं षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. प्रवीण इथे मात्र प्रवीण पहिल्याच चेंडूवर भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिशांन चेंडू आता मात्र अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळतंय. इथे जोरदार आफिल आणि सही जनगॉन विकेट प्राप्त करताना आपण बघतोय गोलंदाज जॉय ग्रुपचा तात्या लीडर भारी पिता त्याच्यावर दुनिया सारी पिता त्याच्यावर दुनिया सारी पिता त्याच्यावर दुनिया सारी तात्याची अदा लयच न्यारी दोस्ती यारी तलाई जी घरी दोस्ती यारी तलाई जी घरी दोस्ती यारी तलाई जी घरी आर फॅन फॉलोविंग तात्याची आता झाली या सांगतो मोठी फॅन फॉलोविंग तात्याची आता झाली या सांगतो मोठी. तब्बल 6 फलंदाज बादून बॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या स्कोरवर 34 धावा. इथून अजूनही आपण पाहतोय 12 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 5-12चं समीकरण. इथे ऑन साईडला मेडिकेट रिझनमध्ये चेंडू जातोय. मिसफील पाहायला मिळते आणि 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या 36 धावा. 10 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पद्धती जरीमरी पाये विपक्ष वीरताने दापुडे बी या 2 संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक घातलं गोलंदाज प्रवीण. इथे ऑन साईडला पुन्हा एकदा मेडिक रिझर्वमध्ये पायाने चेंडू अडवला जातोय. मात्र 2 धावा इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. 2 धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना यावेळी देखील. या 2 धावने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदललं. पुन्हा एकदा समीकरण देखील बदललं जाते. धावसंख्या 38 आणि आता मात्र शेवटच्या 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. BTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण केले जाते. या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अतिशय उत्कृष्ट ऑपरेटिंग करताना आकाश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या चांगला चेंडू चेकीत आणि बेट केलेल्या फलंदाजाला. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 मोठ्या फरकांची आवश्यकता. 8 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे दोन्ही चेंडूंना सीमारेषेचं दर्शन घडवावं लागेल. दोन्ही चेंडू या सीमाच्या बाहेर मारावे लागतील. डोअर डाय सिच्युएशन आता मात्र वीरताने दापोडे पी संघासमोर. येथे ऑन साईडला चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय.
2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता. ओव्हर मॅच 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि या गोल्डन षटकाची आवश्यकता. आता मात्र वीरताने दापोडे बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दिवेश हा कारनामा करेल का पाहावं लागेल. इसे लगा डाला तो मैच को झिंगा डाला, इसे लगा डाला तो मैच जीता डाला. गोल्डन षटकार के मात्र गोल्डन डिलिव्हरी. रंगत रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन पोचलेला आहे. दिवेश हिरो बनेल का पाहावं लागेल. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 1 चेंडू गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. इथे मात्र दिशांना चेंडू 55 इशारा वाईट आणि आता मात्र शेवटच्या एका चेंडूवर 5 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. दडपणाखाली खरं तर गोलंदाज देखील असणार आहे. फलंदाजावर देखील मोठं दडपण असणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर मात्र इथे विजय संपादन केलेलं आहे या जरीमरी पाय या संघाने. अभिनंदन जरीमरी पाय. हाडलं वीरताने दापोडे बी. तर यानंतर लगेच पाय संघाने टॉससाठी एशिलोन पालिवली विपक्ष जरीमरी पाय हा पुढील सामना असणार आहे. तर टॉसकडे आपण ओले आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. खरं तर 2 दावेदार होते. आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये 22 धावा कुठून काढल्या होत्या. प्रणय मुकदमे यांनी दमखम दाखवला होता. विकेट हॅट्रिक पूर्ण करताना 7 धावा खर्च करून 3 विकेट सुशांत यांनी घेतलं होतं. मात्र 40+ धावा असल्यामुळे प्रणय मुकादम ठरला या सामन्याचा सामना. प्रणय मुकादम इज द मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रणय मुकादम ज्यांनी 22 धावांची खेळी केली होती. प्रमोद भवन पाटील याचकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. माजी उपसरपंच सुरी सारंगाव याचकडून ट्रॉफी. तसेच गोल्ड मेडल स्वर्गीय राधाई दोरकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य भावेश दोरकनाथ पाटील याचकडून विना आपण द्यायचं आहे. तसेच टी शर्ट वैभव भोकरे व उज्ज्वल पाटील याचकडून सामनावीरासाठी टी शर्ट. लगेच टॉस होईल. थँक्यू डीजे. टॉस केला जाईल. धनंजय पाटील टॉससाठी नक्कीच आपण मान्यवर पाठवायचे आहेत. कल्पेश आणि नागेश यांनी जे 2000 रुपये लावले होते हॅट्रिकसाठी तुमच्याच हस्ते टॉस करायचा आहे. कल्पेश आणि नागेश जी बांद्रेने विनंती सांगितलं आपण शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. आपण टॉस करूया. सर्वप्रथम कॅश प्राइज दिले जाते. आपण हॅट्रिकसाठी जे पारितोषिक सुशांतसाठी लावण्यात आलं होतं
आणि ते पारितोषिक दिलं जात आहे. आणि आपल्या सुनील आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. जयकुमार टॉस बॉक्स ओपनमध्ये जे आम्हाला सृजन केलेल्या स्पॉन्सर केलं वैभव भोकरे आणि विज्युअल पाटील समाशक कालेर यांच्या माध्यमातून तर आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. जयकुमार कॉल आहे आणि इथे मात्र जॉन मन सारंग आलेला तर टॉस जिंकला पालोली संघाच्या संघाने करे. फक्त आपण निर्णय जाणून घेणार होतो. निर्णय कसा पालोली संघ शत्रुशन सोडले आपल्या संघ अध्यक्षपदाच्या आपल्या संघातील अध्यक्षपदाच्या दोन्ही मान्यवर विनंती जिंकले व्यापाऱ्याची सोडा व्हायची आणि हा सामना 3 षटकाचा असेल. तर टॉस केला गेलेला आहे. पालोली संघाने टॉस जिंकून प्रथम शत्रुशन स्वीकारलेला आहे आणि पाय संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. मी घेऊन जातो टॉस बसून सगळ्या आमच्या कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत माझे